अपडेट देतो सुदेश मी तुम्हाला. जे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत दिगंबर दुर्गाडे यांची मुलगी प्राजक्ता दुर्गाडे विजयी झालेल्या आहेत. पुरंदरमधून नीरा शिवतक्रार गट आहे तिथून त्या विजयी झालेल्या आहेत. दिगंबर दुर्गाडे, अजितदादांचा जो शेवटचा फोन झाला ते दिगंबर दुर्गाडे, म्हणजे ते अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्याला समजून सांगताना दिगंबर दुर्गाडेंचं उदाहरण देत होते ते. आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने मी जातीपातीच्या पेक्षा वेगळा जाऊन कशा पद्धतीने नेत्यांना उमेदवारी दिली, कसे नेते मोठे केले हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. शेवटचा कॉल होता आणि तोच कॉल राष्ट्रवादी काँग्रेसने कुठेतरी माध्यमांमध्ये समोर आणला. आणि त्यानंतर दुर्गाडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की अजित पवारांना अशी म्हणजे शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी जे उमेदवार दिलेली आहे, शेवटची उमेदवार यादी त्यांच्या ह्यातनं आलेली आहे, त्यांना आशीर्वाद द्यावा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि कुठेतरी मतदारांनी अजित पवारांना श्रद्धांजली आणि त्यांनी निवडलेली शेवटची उमेदवार होते त्यांना कुठेतरी आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. माळी समाजाचा जो राजकारण अजितदादांनी समजावून सांगितलं होतं त्यांच्या चुलत पुतण्याला की दिगंबर दुर्गाडेंना आपण ते माळी समाजातले आहेत तर त्यांना आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिलेली आहे उमेदवारी. तर हे जे राजकारण आहे ते नेमकं काय आहे सुदेश? नाही, काय की जो भोर आणि पुणे जिल्हा आहे तो अनेक जातींमध्ये किंवा जर बारामती आणि त्या भागामध्ये पाहिलं तर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. जसं माळी समाजाची ताकद जसं शिरूर आणि या भागामध्ये म्हणजे माळी समाजाचे खासदार त्या ठिकाणी आहेत, तिथं ताकदही मोठी आहे. तसंच बारामतीच्या भागामध्ये बघितलं तर धनगर समाजाचा मोठा वर्ग त्या भागामध्ये राहतो. म्हणजे आता इंदापूर, बारामती म्हणजे तुम्हाला पाहायला मिळत की दौंड त्या भागामध्ये, कारण का मागच्या वेळेस पण भाजपने आयात करून उमेदवार त्या ठिकाणी दिला होता अजित पवारांच्या विरोधात. तुम्हाला आठवत असेल तर सांगली जतचे गोपीचंद पडळकरांना तिकडे आणलं होतं. कारण एकच होतं की त्या ठिकाणी जातीय समीकरण आहेत, मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे आणि त्याची राहुल कुल यांना देखील धनगर समाजाचं मोठं मतदान मिळत असतं.